नमस्ते, मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज बीड या ठिकाणी ओबीसी समाजाच्या राखीव जागांच्या समर्थनार्थ आयोजित यात्रेप्रसंगी प्रकाश आंबेडकर आणि आमदार पंकजाताई मुंडे यांची झालेली भेट याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा। प्रकाश आंबेडकर वंचित आघाडीचे प्रमुख यांनी ओबीसी समाजाच्या राखीव जागा टिकवण्यासाठी की राखीव जागाच्या समर्थनार्थ आयोजित यात्रेच्या दरम्यान त्यांची जी यात्रा मुंबईहून निघालेली आहे जनजागृती करत ती बीड या ठिकाणी गेल्या असता त्यांचं स्वागत भारतीय जनता पार्टीच्या विधान परिषदेचे आमदार पंकजाताई मुंडे यांनी जे स्वागत केलं त्यावरून प्रकाश आंबेडकर यांनी जी ओबीसींच्या राखीव जागांच्या समर्थनार्थ जी रॅली आयोजित केली त्याला बळ प्राप्त होत आहे असे एकूण दिसून आलेलं आहे। प्रकाश आंबेडकर आणि पंकजाताई मुंडे यांच्या भेटीने ओबीसी मध्ये जागृती निर्माण झालेली आहे। ओबीसी समाजाला एक बळ मिळालेलं आहे। ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीमध्ये ओबीसीच्या पंकजाताई मुंडे तसेच एकनाथ खडसे यांना बाजूला सारून देवेंद्र फडणवीस यांनी 2019 ते 2024 पर्यंत जो कारभार केला तो मराठ्यांना घेऊन केला। देवेंद्र फडणवीस यांनी बीजेपीच्या ओबीसी नेतृत्वाला बाजूला सारून काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये आयात करून मराठे नेतृत्व आणलं। तसं शिवसेनेला तोडून शिवसेनेचे मराठा नेतृत्व एकनाथ शिंदेच्या नावा पुढे आणलं आणि सर्व सत्ता आपल्या हातात ठेवली। मराठ्यांचा वापर त्यांनी केला आणि त्यामुळं मराठ्यांना पदं मिळाली। मुख्यमंत्री पद आणि सत्तेची जी जी महत्त्वाची पदं आहेत ती त्यांना मिळाली आणि उच्च वर्गीयांनीच सत्ता भोगली आणि त्याचा फटका ओबीसीला बसला। आणि म्हणून ओबीसीचे ज्या पंकजाताई मुंडे असोत एकनाथ खडसे यांना खड्यासारखं बाजूला ठेवण्यात आलं। तसेच ओबीसीचे ठाणे जिल्ह्याचे नेते आमदार गणेश नाईक, आमदार किसन कथोरे यांना देखील सत्तेपासून दूर ठेवलं आणि त्यांची फरफट झाली। ओबीसीची फरफट झाल्यामुळे ओबीसीचा नेतृत्व डावलल्यामुळे ओबीसी समाजामध्ये मरगळ आली होती। त्याच्यात ओबीसीच्या राखीव जागा थांबलेल्या आहेत कोर्टामध्ये प्रकरण गेल्यामुळे आणि विधान परिषद नगरपालिका महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ओबीसी मधून जे राजकीय नेतृत्व पुढे येत होतं त्याला देखील चाप बसला आणि सर्व ठिकाणी मराठेशाहीच सुरू झाली आहे। त्यामुळे ओबीसी अस्वस्थ झालेला आहे आणि या अस्वस्थतेला वाट काढण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी जी भूमिका घेतली आणि त्या भूमिकेला कुठेतरी बीड या ठिकाणी पंकजाताई मुंडे सारख्या मोठ्या नेत्यांनी भेट देऊन ओबीसींमध्ये जागृती आणलेली आहे आणि या यात्रेला बळ प्राप्त झालेलं आहे। आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या दृष्टीनं अत्यंत महत्त्व आहे। मागील 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा जो दारुण पराभव झाला तो ओबीसीकडे केलेल्या दुर्लक्षामुळे म्हणा की फुटून मराठा इतर पक्षामध्ये फोडून सत्ता बनवून ओबीसींवर केलेल्या अन्याय म्हणून म्हणा की त्याचा सरळ फटका हा भारतीय जनता पार्टीला बसला। त्यामुळे मराठ्यांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केलं नाही। त्यामुळे भारतीय जनता पार्टी जागृत झाली आणि विधान परिषदेने त्या दृष्टीने त्यांनी मागासवर्गीय उमेदवार देऊन त्यांना निवडून आणून त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केलेला आहे। याहून एक चित्र दिसतं आहे
आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर जी वंचित आहे ती ज्या ज्या ठिकाणी मराठा उमेदवार प्रस्थापित पक्षातून दिले जातील आणि जे नाराज ओबीसी प्रबल आर्थिक स्टेटस असणारे त्यांना वंचित आपले तिकीट देऊ शकतं आणि निवडून आणू शकतं। आणि त्या दृष्टीनं प्रकाश आंबेडकरांनी जे 100 ओबीसीच्या आमदारांनी तिकीट मिळवावं आणि निवडून यावं जे आव्हान केलं त्या दृष्टीनं ही यात्रा सफल होत आहे असं दिसून येत आहे। पंकजा मुंडे यांनी घेतलेली भेट त्यावरून प्रकाश आंबेडकरांच्या ओबीसीच्या समर्थनार्थ जी काही यात्रा आहे तिला बळ मिळत आहे असं एकूण चित्र दिसत आहे। बघूया आगामी काळात त्या दृष्टीने कसा प्रयत्न होतो। भारतीय जनता पार्टीचे असलेले ओबीसी नेतृत्व किंवा काँग्रेसमध्ये असलेले ओबीसी नेतृत्व विजय वट्टेवार असोत किंवा नाना पटोले ते काँग्रेसमध्ये जास्तीत जास्त ओबीसीच्या उमेदवारांना तिकीटं कशी देतील, मराठा समाजाच्या उमेदवाराला न देता हे बघतील, किंवा शिवसेनेमध्ये देखील असलेले ओबीसी नेतृत्व उद्धव सेनेमध्ये ते आपल्याला तिकीटं मिळवून घेतील, किंवा शिवसेना शिंदे गटातले उमेदवार देखील ओबीसी आपल्याला तिकीट मिळवून घेतील, किंवा शरद पवारांच्या पक्षामध्ये असलेले देखील ओबीसी नेते यामुळे जागृत झालेले आहेत। त्याप्रमाणे ओबीसीनी राजकीय जागृती निर्माण करावी याचं आव्हान प्रकाश आंबेडकरांनी केले आणि त्याचा प्रत्यय आता येऊ लागलेला आहे। ओबीसी नेतृत्वाला याची जाणीव झालेली आहे की आपल्याला मराठा नेतृत्व डावलते आहे। मग काँग्रेस पक्ष असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, बीजेपी असो, सर्व जी पुढारलेली पार्टी आहेत त्याचे नेतृत्व पुढारलेले आहेत, उच्चवर्गीय आहेत, ब्राह्मण क्षत्रिय आहेत, ते आपल्याला स्थान देणार नाही। म्हणून अशा प्रकारे जो काही पर्याय या ठिकाणी उभा राहतो आहे त्याचं बळ प्रकाश आंबेडकरांना मिळत आहे असं एकूण चित्र दिसून येणार आहे। तिकीट वाटपाच्या दरम्यान म्हणा किंवा राजकीय ज्या व्यवस्था निर्माण होणार आहे, राजकीय चर्चा यापुढे निर्णय होणार आहेत, त्यामुळे वंचित आघाडीला मत येईल आणि वंचित 25 ते 30 आमदार निवडून आणू शकली तर वंचितला देखील राज्यस्तरीय पक्ष म्हणून मान्यता मिळेल, आंबेडकरवादी पक्ष म्हणून मान्यता मिळेल। त्याचबरोबर वंचितच्या प्रभावाने मागासवर्गीय समाजाचे नेतृत्व मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये किंवा उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री असे जे मदती पद मिळण्यास मार्ग खुला होईल। बघूया ओबीसी आता त्या दृष्टीने कसा प्रयत्न करतात, आगामी राजकारण कशा दृष्टीने बघितलं जातं, त्यावरून पंकजाताई मुंडे आणि प्रकाश आंबेडकरांची भेट ही ओबीसीच्या राजकारणाला वळण देणारे ठरेल अशी अपेक्षा आहे। याबद्दल आपलं म्हणणं काय आहे याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत।